सुभाष शिरोडकर यांच्या सेवाकृती त्यांच्या सेवा गौरव पुरवण्यासाठी उपस्थित विश्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मनोहररावजी धुळे साहेब, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव चव्हाण, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय दिलीपराव साहेब, त्याचबरोबर माजी शिक्षणाधिकारी आदरणीय शिवाजी पवार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व आमचे शिक्षक बांधव आणि आमच्या सर्व शिक्षक भगिनी, खरं तर मी शिरोडकर सरांना त्यांच्या भव्य वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांना विनंती सुद्धा करतो की आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना निश्चितच आपण शिक्षक बांधवांसाठी लढा दिला आणि त्याचा मार्ग म्हणून आपण त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपण केलं आणि याबरोबर विनंती करतो की आपल्या सेवानिवृत्तीच्या नंतरच्या आयुष्यामध्ये आमच्या संध्या राहून आपण राजकारणामध्ये काम करावं आणि निश्चितच आमच्यासारख्या तरुणाला आपला अनुभव सामील आणि निश्चितच आता मी एक प्रतिनिधी आहे आणि माझ्या प्रतिनिधी स्वरूपात आपल्या मार्गदर्शनाखाली आमच्या शिक्षक बांधवांची कष्ट मागे लागतील हा मला विश्वास आहे. खरं तर शिरोडकर सरांची परिस्थिती फार हलाखीची होती. अनेक मान्यवरांनी आणि त्यांच्या मुलींनी सुद्धा याच्या गोरू दाखवली. खरं तर रगडीचा वाळूची कण त्यातून केलंही गेले या उक्तीप्रमाणे आदरणीय शिरोडकर सरांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. आपल्या परिवाराकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. हा शिक्षक बांधव, ह्या भगिनी आणि विद्यार्थी माझा परिवार म्हणून सर्वांना त्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये शिक्षक असताना आपली सेवा करण्याचं काम केलं, सर्वांना परिवार बांधण्याचं काम केलं. अशा या शिक्षण क्षेत्रातील राजहंस पक्षाला, राजहंस नेत्याला, राजहंस शिक्षकाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खरं तर त्याने आपल्या जीवनामध्ये एका परिसराप्रमाणे आपलं शिक्षण क्षेत्रात काम केलं. अनेक विद्यार्थ्यांचं पूर्ण करण्याचं काम सुद्धा शिरोडकर सरांनी केलं. मी पुन्हा एकदा माझ्या मोकळी परिवारातर्फे व हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय शिरोडकर सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भव्य वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटी जाऊन त्यांच्या हातून समाजाची आणि आमच्या राहिलेल्या शिक्षकाचे जे काही प्रश्न असतील अधोगती ते पूर्ण करण्याची शक्ती त्यांना देऊ ही धन्यवाद.